हाय यूट्यूब फॅमिली, चला थोडंसं बोलू आता. समजून घ्या, कॅमेरा मोबाईल हातात पकडलाय ना, त्याच्यामुळे नीट पकडले जात नाही माझ्याकडून. आणि मी पहिल्यांदाच ब्लॉग करते ना, त्याच्यामुळे सर्दी इतकी जाम झालीये, कफ खूप झालेले, त्याच्यामुळे बोलताना थोडंसं त्रास होतोय. लोक इतके वाईट आहे, सांगूच नका. पैशांसाठी काही बी करता लोक. नातेवाईक बी पैशांसाठी काही बी करतात. जिथे पैसा दिसेल तिथेच नातेवाईक जातात. ज्याच्याकडे पैसा नसतो नातेवाईक तिथे जाणारच नाही. आता तुम्हाला मी सांगते, मी आजारी पडली होती. माझी तब्येत बरी नव्हती, मग मला ऍडमिट केलं होतं दवाखान्यात ऍडमिट झाल्यानंतर कोणतेच नातेवाईक बघायला आले नाही. ज्याच्याकडे पैसा राहतो त्याच्याचकडे लोक जातात. असे तर नातेवाईक आहे. बोलायला तर खूप काही आहे, पण आता थोडक्यात सांगते. ज्याच्याकडे पैसा राहील त्याच्याचकडे लोक जातील. एक बी जण बघायला आले नाही, एक जण सुद्धा नाही. असे तर नातेवाईक आहे. मग असे नातेवाईक काय कामाचे? तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. मी बरोबर बोलते का? मी जे बी बोलते ते तोंडावर बोलते. हा, माझ्या बोलण्याचा लोकांना राग येतो ती वेगळी गोष्ट आहे, पण मी जे बी बोलते ना ते स्पष्ट बोलते आणि तोंडावर बोलते. असे लोक काय कामाचे सांगा? तुम्हीच सांगा. का आपण त्यांच्याकडून पैसे घेणार होतो का? नाही ना. बघायला आले असते, बघायला यायला बी त्यांना पैसे लागत होते का? कोणी कोणाचं नसतं, म्हणून माणसाने स्वतःच स्वतः बघायचं कधी पण. हा चांगला सल्ला आहे. कधी भी माणसाने आपलं बघायचं असतं. कधी भी लोकांचा विचार करायचाच नाही. लोक काय म्हणतील, काय बोलतील, आपल्याला जे आवडत असेल तेच करायचं आपण. चला मग, छोटासाच ब्लॉग होता आणि त्याच्यामध्ये मला थोडंसं काहीतरी सांगायचं होतं म्हणून बोलले. तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा, मी बरोबर बोलली का चुकीचं बोलली. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय. भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये.